म्हणून बायबल सांगते की संत पौल म्हणत आहे की तुम्ही मात्र इतक्या संकटात असून सुद्धा, म्हणजे इतक्या समस्यात, निराशा, दुःखात असून सुद्धा पवित्र आत्म्याच्या आनंदाच्या द्वारे तुम्ही वचन स्वीकारू शकले. नाहीतर माणूस एखादा आजारी असेल, दुःखी असेल तर वचन देत असेल, त्याच्या डोक्यात काही जाणार आहे का? नाही जाणार. कंटाळा येणार, वचन ऐकावंसं वाटणार आणि एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देणार डोक्याच्या वरून. परंतु मनुष्य किती संकटात असला आणि जर त्याच्या देवाचा आत्मा आहे, मग तो किती निराशात असो, किती दुःखी असो, किती संकटात असो, पवित्र आत्मा जर त्याच्यामध्ये आहे तर तो वचन कबूल, ग्रहण करू शकतो, स्वीकारू शकतो, वचन आत्मसात करू शकतो तो. योहान 4:24 वचन. योहान 4:24 देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. बायबल सांगते की देव आत्मा आहे. प्रभू कोण आहे? आत्मा. बायबल मध्ये आपण पवित्र आत्म्याच्या बाबतीत पाहणार आहोत की नक्की आत्मा कोण आहे. आणि इथे वचन उल्लेख करते की देव आत्मा आहे आणि आत्मा देव आहे, आत्मा परमेश्वर आहे. आणि म्हणून बायबल सांगते की देव आत्मा आहे आणि आत्मा देव आहे. आता आत्मा परमेश्वर आहे, आत्मा प्रभू आहे म्हणून बायबल या बाबतीत उल्लेख करत आहे. आणि उल्लेख हा करत आहे की देव आत्मा आहे, म्हणजे देव आणि आत्मा एकच आहे, अलग नाही, वेगळे नाही. प्रभू आत्मा आहे. जर बायबल मध्ये आपण पाहतो कोरिन्थीयला दुसरी पत्र 3:17 वचनामध्ये की प्रभू आत्मा आहे. आणि तिथे एक आकडा टाकलाय, त्याचे स्पष्टीकरण खाली दिलेले आहे आणि असं दिलेलं आहे की तो आत्मा प्रभू आहे. तो आत्मा प्रभू आहे, म्हणजे प्रभू आत्मा आहे आणि आत्मा प्रभू आहे. याचा अर्थ आत्मा आणि प्रभू दोघे एकच आहेत, अलग नाही. तर आत्मा परमेश्वर आहे आणि परमेश्वर आत्मा आहे म्हणून बायबल सांगत आहे. प्रभू आत्मा आहे म्हणून वचन सांगत आहे. आता पहा, आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो, परमेश्वर पित्याकडे विनंती करत असतो की प्रभू तुमच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तुम्ही आमच्यावर करा म्हणून. मग आपण स्वर्गीय पित्याकडे, प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करत असतो. परंतु बायबल शिकवते की आत्मा प्रभू आहे म्हणून, आत्मा परमेश्वर आहे म्हणून. जेव्हा प्रभू आपल्यावर आत्म्याचा वर्षाव करतो तेव्हा प्रभू त्या आत्म्याच्या रूपात आपल्यामध्ये येतो, आपल्यामध्ये वस्ती तयार करतो, आपल्यामध्ये राहायला सुरुवात करतो. तर आपण बायबल मध्ये पाहू की आत्मा नक्की कोण आहे, हा पवित्र आत्मा काय आहे म्हणून. बायबल मध्ये पवित्र आत्म्याला काय काय म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा साधारण आत्मा मिळत नाही, सामान्य आत्मा मिळत नाही. पवित्र आत्मा सामर्थ्यवान आत्मा आहे, अभिषिक्त आत्मा आहे पवित्र आत्मा. आणि बायबल मध्ये पवित्र आत्मा काय आहे या बाबतीत आपल्याला मात्र त्याच्यामध्ये बायबल मध्ये आढळते आणि बायबल आपल्याला शिकवते की पवित्र आत्मा काय. वचन सांगते पहिली गोष्ट देव आत्मा आहे. आणि प्रत्येक मानवाने, म्हणजे देवाचे जे उपासक आहे, प्रभूची जी प्रार्थना करणारे लोक आहेत, त्यांनी प्रभूची प्रार्थना कशी केली पाहिजे? आत्म्याने व खरेपणाने, आत्म्याने आतून आणि खरेपणाने, सत्याने. जसं की बघा, आपण प्रार्थना करतो करायची म्हणून करायची, कंटाळा करून, आलस करून, किंवा दररोज एक नियम आहे, एक सवय आहे म्हणून. अशा प्रकारे आपण प्रार्थना करतो. बायबल काय शिकवते तशी प्रार्थना आहे. प्रार्थना आत्म्याने तुम्ही करा, खरेपणाने. आत्म्याने करा म्हणजे तुम्ही आणि देव पिता एक बनले पाहिजे. प्रार्थना या शब्दाचा अर्थ आहे देव पिता बरोबर बोलणे. आणि बायबल वाचणे या शब्दाचा अर्थ आहे की मात्र परमेश्वर पिता आपल्याशी बायबलद्वारे बोलतो. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा देव पिता आपल्याशी बायबलद्वारे बोलतो. परंतु जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थनेच्या द्वारे आपण देव पित्याबरोबर बोलतो. म्हणून वचन सांगते की तुम्ही आत्म्याने प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही देव पित्याबरोबर, प्रभू येशू पित्याबरोबर बोला, एक बना. मी आणि माझा प्रभू
सांगते देव आत्मा आहे. आत्म्याने आपण देव पितेला जोडले जातो. म्हणून बायबलमध्ये पवित्र आत्म्याला काय काय म्हटलंय बघा, ती पवित्र आत्मा नक्की काय आहे म्हणून. तो साधारण आत्मा नाही, सामान्य आत्मा नाही, तर सामर्थ्यवान आत्मा आहे, शक्तिशाली आत्मा आहे पवित्र आत्मा. आणि म्हणून बायबल सांगते की देव आत्मा आहे. कारण पहिल्या पत्रामध्ये आपण पाहतो त्याच्यामध्ये 15 ते 45 वचनामध्ये शेवटला आदाम म्हणजे प्रभू येशू जिवंत करणारा आत्मा असा झाला. बायबल सांगते पहिला आदाम कोण होता? आपल्याला माहिती, त्याला परमेश्वर पित्याने मातीपासून घडवलं. उत्पत्ती 1:27 आणि उत्पत्ती 2:7 तो आदाम. परंतु शेवटला आदाम कोण? शेवटला आदाम प्रभू येशू, ज्याचा जन्म योहान 1:13 वचनात दिलेले आहे की त्याचा जन्म मानवाची इच्छा, देहाची इच्छा नव्हती, तर त्याचा जन्म जो होता म्हणजे प्रभू येशूचा जो जन्म होता तो देवापासून होता, देव पित्यापासून. हा शेवटला आदाम तो जिवंत करणारा आत्मा असा झाला. जिवंत करणारा आत्मा, माणसाला जीवन देणारा आत्मा म्हणजे प्रभू आत्मा आहे. देव पिता आत्मा आहे, प्रभू येशू पिता आत्मा आहे म्हणून बायबल शिकवत आहे. आणि अर्थात पवित्र आत्मा परमेश्वर आहे, पवित्र आत्मा देव आहे म्हणून बायबल आपल्याला शिकवत आहे. बायबल पुढे पण सांगते की आत्मा अग्नी आहे. पवित्र आत्मा काय आहे? एक आग आहे. पवित्र आत्मा एक अग्नी आहे. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्याय 1 ते 4 वचनापर्यंत आपण पाहतो, ज्या वेळा प्रेषित 120 लोकांचा समुदाय होता, एकत्र प्रार्थना करत होते त्या घरामध्ये. आणि जेव्हा ते प्रार्थना करत होते त्या बायबल सांगते आकाशातून नाद झाला आणि मोठ्या सुसरण्यासारखा वारा सुटला असताना अग्नीसारख्या जिभा उतरल्या. पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात उतरला आणि अग्नीसारख्या जिभा उतरल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. जेव्हा त्या प्रत्येकावर बसल्या त्या बायबल सांगते ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, पवित्र आत्म्याने ते भरले गेले. आणि वचन सांगते की पवित्र आत्म्याने जशी त्याला वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागले. प्रेषित 2:5 ते 13 वचनापर्यंत अनेक भाषांमध्ये ते बोलू लागले, कारण पवित्र आत्म्याच्या अग्नीचा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला होता. आता पवित्र आत्मा अग्नीसारख्या जिभा जणू काही उतरल्या. मग ते काय ती भस्म झाले का? प्रेषित 120 लोक भस्म झाले का? नाही. तर त्यांच्यामध्ये जे अगोदर त्यांनी पाप जो कबूल केले होते, पश्चाताप केलं होतं, ते पाप भस्म झालं आणि ते पवित्र आत्म्याने जणू काही नवे केले गेले, अग्नीद्वारे जणू काही तारले गेले. पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे सामर्थ्यवान बनले गेले, तयार बनले गेले ते. आणि जे काही पाप वाईट जे होतं ते सर्व भस्म झालं आणि ते शुद्ध बनले गेले. प्रभू सरच्या स्वार्थीसाठी प्रचारक बनले गेले. ते पवित्र आत्म्याच्या अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे बायबल सांगते यशा 4:4 वचनात देव पिता म्हणते माझ्या आत्म्याने, दहन न्याय करणाऱ्या आत्म्याने, दहन न्याय, आता दहन म्हणजे जाळणे. प्रभू म्हणतो की माझ्या दहन करणाऱ्या आत्म्याने म्हणजे जाळणारे, भस्म करणाऱ्या आत्म्याने मी सिंहाचं मळ धुवून काढेन. पवित्र आत्मा एक भस्म करणारा एक अग्नी आहे, दहन करणारा, जाळणारा एक अग्नी आहे पवित्र आत्मा, जो सामर्थ्याने भरलेला आहे, जो भस्म करतो वाईट गोष्टी, सैतानी शक्ती भस्म करून टाकतो पवित्र आत्मा. इतका तो सामर्थ्यवान पवित्र आत्मा आहे, ज्याच्या पुढे सर्व सैतानी शक्ती भस्म होते, नष्ट होते पवित्र आत्म्यापुढे. बायबल ज्या वेळेला इर्म्याने म्हटले, इर्म्या 20:9 वचनात इर्म्या संदेशकार काय म्हणत आहे? देव पित्याला की मी आता तुझे वचन, तुझं नाव घेणार आणि तुझं वचन सांगणार नाही, तुझ्या नावाने आता मी बोलणार नाही. कारण लोक बोलतात, निंदा करतात, तर देव तो परमेश्वर पित्याला म्हणतो की आता मी तुझं नाव घेणार आणि तुझ्या नावाने आता मी बोलणार आणि वचन सांगणार नाही. तेव्हा बायबल सांगते इर्म्या म्हणत आहे माझ्या हाडामध्ये जो कोंडलेला अग्नी होता तो जळू लागला. आणि इर्म्या म्हणत, इर्म्या
प्रतिष्ठा की मी स्वतःला आवरीता थकलो, परंतु मला ती साधेना. बघा, परमेश्वर पित्याच्या पवित्र आत्म्याची जी अग्नी आहे इर्म्याच्या हाडामध्ये होती. कारण तो देवाचा प्रचारक होता, देवाचा सुवार्थिक होता, देवाचं वचन देणार होता. परंतु जेव्हा त्यांनी म्हटलं की मी वचन देणार नाही, प्रभूचं काम करणार नाही, प्रभू मी तुझ्या नावाने बोलणार नाही, त्या अग्नीने पेट घेतली. इर्म्या म्हणतो मी स्वतःला आवरीता थकलो, परंतु मला साधेना. परंतु इर्म्याने कार्य त्यागिले का, टाकून दिले का, सोडले का? नाही, इर्म्याने कार्य केले. फक्त तो तेवढ्याच बोलल्याबरोबर पवित्र आत्म्याने इर्म्यामध्ये पेट घेतली. जे देवा विरुद्ध जाणार पवित्र आत्मा त्याला भस्म करणार. साधारण आत्मा मिळत नाही पवित्र आत्मा. एक अग्नी आहे, एक आग आहे पवित्र आत्मा, सामर्थ्याने भरलेला पवित्र आत्मा आहे. म्हणून पवित्र आत्म्याला आपण ओळखलं पाहिजे की तो साधारण आत्मा मिळत नाही, तर तो अभिषेक सामर्थ्यवान आत्मा आहे, एक अग्नी आहे, सैतानी शक्तीला भस्म करणारा अग्नी आहे पवित्र आत्मा, सामर्थ्यवान अग्नी आहे पवित्र आत्मा, जो सैतानी शक्तीला, सैतानी गोष्टीला भस्म करून टाकतो. म्हणून या पवित्र आत्म्याला आपण स्वीकारलं पाहिजे. पवित्र आत्म्यासाठी आपण उत्सुक बनले पाहिजे. हे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आपण उत्सुक बनले पाहिजे. प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू तुम्ही आमच्यावर या पवित्र आत्म्याचा वर्षाव करा आणि या पवित्र आत्म्याने आम्हाला भरा. बायबल पुढे सांगते की पवित्र आत्मा न्यायाधीश आहे म्हणून. जसं की आपण अगोदर वचन घेतले यशा 4:4, देवपिता म्हणत आहे, माझ्या दहन आणि न्याय करणारे आत्म्याने मी सीनेचा मला धुवून काढेल. न्याय करणारा आत्मा, पवित्र आत्मा न्यायाधीश आहे, जो न्याय करणार आहे. इर्म्या 5:9 आणि 29 आणि इर्म्या 9 वचनामध्ये, त्याच्यामध्ये इर्म्यामध्ये उल्लेख केलेले आहे. देवपिता म्हणत आहे, माझा आत्मा अशा राष्ट्राची पारिपत्य करणार नाही का, म्हणजे दंड शिक्षा देणार नाही का? माझा आत्मा मी तुमचा समाचार घेईन आणि माझा आत्मा तुम्हाला दंड देईल. देवपिता म्हणत आहे, कारण तो न्यायाधीश आत्मा आहे. प्रत्येकाचा तो न्याय करणार आहे. प्रत्येक आपल्या कर्माचा, कृत्याचा पवित्र आत्मा न्याय करणार आहे. म्हणून प्रभू तो माझा न्याय करणारे आत्म्याने, म्हणजे देवाचा आत्मा न्याय करणारा एक न्यायाधीश आहे. म्हणून पवित्र आत्मा जो आपला न्याय करणार आहे. पवित्र आत्मा म्हणणार, मी तुमच्यामध्ये आलो होतो, परंतु तुम्ही जीवन कसे जगले, पापाचे, वाईटाचे, कशा प्रकारचे जीवन जगले, त्या प्रत्येकाचा मी न्याय करणार आहे. कारण अनेक वेळेला वाईट गोष्टी करून, पाप करून आपण पवित्र आत्म्याला खिन्न आणि दुःखी बनवलं. म्हणून पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाचा न्याय करणार की मी तुमच्यावर आलो होतो, मी तुमच्यामध्ये उतरलो होतो, परंतु तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालले नाही. तुम्ही जागतिक गोष्टीचा मोह बाळगला, तुम्ही एकमेकावर अन्याय केले, तुम्ही बायबलच्या वचनाला महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या इच्छेला अधिक महत्त्व दिला. म्हणून पवित्र आत्मा प्रत्येकाचा न्याय करणार आहे, कारण तो न्यायाधीश आहे म्हणून बायबल सांगत आहे. प्रत्येकाचा तो न्याय करणार. आपल्याला सावधायचंय, जर प्रभूने मला पवित्र आत्मा दिलेला आहे, जर प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करत आहे, जर पवित्र आत्म्याने भरलेली मी एक प्रचारक, एक व्यक्ती आहे, तर काय मी प्रभूच्या आज्ञा पाळत आहे का? मी पवित्र आत्म्याच्या नियमाप्रमाणे, अर्थात बायबलच्या वचनाप्रमाणे मी जीवन जगत आहे का, की मी अयोग्य जीवन जगत आहे, बायबलच्या वचनाच्या विपरीत चालत आहे, वचनाचा चुकीचा अर्थ काढत आहे, मी जागतिक गोष्टीला अधिक महत्त्व देते, मी माझ्या इच्छेला, माझ्या भावनांना महत्त्व देते, परंतु मी बायबलच्या वचनाला महत्त्व देत नाही. तर आज आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करायचंय. तर आपल्या प्रत्येकाचा न्याय करणारे पवित्र आत्मा तो न्यायाधीश आहे म्हणून बायबल सांगत आहे. बायबल पुढे पण सांगते की पवित्र आत्मा काय आहे? पवित्र आत्मा एक वायू, एक हवा आहे. वायू एक हवा आहे पवित्र आत्मा. बायबल काय सांगते बघा, पवित्र आत्मा एक वायू, एक हवा आहे. जसं की योग 4:14 ते 16 वचनापर्यंत, अलिफस तेमानी
खाली कागदा तिथे कागदा टाकला त्याचं स्पष्टीकरण बायबल मध्ये बघा. खाली दिल्याने तो म्हणतो कोणीतरी गेला माझ्या तोंडाजवळ आणि तिथे लिहिले आत्मा गेला. आत्मा जो एक वायू सारखा एक हवेसारखा होता. पवित्र आत्मा एक हवा आहे, एक वायू आहे. म्हणून बायबल सांगते बघा योहान 3 अध्यायामध्ये आपण 8 वचनामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये काय दिलेले आहे, वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कुठून येतो कुठे जातोय तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. बायबल सांगते की वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त त्याचा आवाज ऐकतो पण तो दिसत नाही. जो आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचं असंच आहे, कारण तो आत्मा तो वायू त्याच्यामध्ये कार्य करत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे आणि तो त्या आत्म्याच्या द्वारे मात्र कार्य करणार. तो कसं कार्य करणार, कुठून ना कुठे जाणार कोणाला कळणार नाही, कारण देवाचा आत्मा त्याच्यात काही वस्ती करत आहे. तो एक वायू आहे, तो एक हवा आहे आत्मा, तो एक जीव आहे आत्मा. यशकल 37 अध्यायामध्ये पाहतो जेव्हा मेलेल्या माणसाची प्रत्येक सर्व माणसाची तिथे हाडे होती, अस्थी होत्या आणि देवपित्याने यशकलाच्या त्या अस्थिच्या त्या हाडांच्या खोऱ्यात नेऊन ठेवल्या. देवपित्याने यशकल संदेशला म्हटले काय ही अस्थी जिवंत होती. यशकल संदेश म्हणते देवपित्याला हे प्रभू परमेश्वर आहे तुलाच ठाऊक. देवपित्याने यशकल संदेशला म्हटलं या हाडांना अस्थिना माझं वचन दे. ज्या वेळेला यशकल संदेशकाने देवपित्याचे वचन जेव्हा त्या हाडांना त्या अस्थिना दिले, बायबल सांगते ती हाड एकमेकाला जोडायला लागली. त्याच्या स्नायू मांस चढले गेले आणि त्या हाडांची माणसे तयार झाली. तेव्हा देवपित्याने यशकेला म्हटलं आता वाऱ्याला आज्ञा कर. वारा म्हणजे तिथे पण उल्लेख केलेला आत्मा. वाऱ्याला आज्ञा कर. आणि जेव्हा त्यांनी वाऱ्याला म्हणजे आत्म्याला आज्ञा केली तेव्हा आत्मा त्यांच्यामध्ये आला आणि ते आपल्या पायावर एक मोठी सई ना मात्र आपल्या पायावर उभी राहिली. म्हणजे ते सर्व माणसे आपल्या पायावर उभी राहिले. ते जिवंत ते सजीव बनले गेले. जे मेलेली लोक माणसाचे हाडे होते, अगणित लोक जिवंत झाले एकाच वेळेला. अगणित लोक ज्यांचे फक्त हाडे होते, अस्थी होत्या, मांसतायू चढून जीव येऊन हवा वारा म्हणजे आत्मा येऊन ते सजीव बनले गेले, ते जिवंत बनले गेले. अचानक ही घटना त्या ठिकाणी घडली गेली. परमेश्वर पित्याने तिथे यशकल संदेशाच्या द्वारे तिथे घडवलेले आहे. देव पिता तिथे कार्य करत आहे म्हणून देव पित्याने यशकल म्हटलं वाऱ्याला आज्ञा कर. म्हणजे आत्म्याला आज्ञा कर. आत्मा त्यांच्यात येणार. आत्मा एक वायू आहे, हवा आहे, वारा आहे. कुठून येतो कुठे जातो कोणाला नाही, दिसत नाही. या पवित्र आत्म्याला पाहू शकत नाही. इतका तो सामर्थ्य प्रकाशित आत्मा आहे. पवित्र आत्मा शक्तिशाली आत्मा आहे. म्हणून पवित्र आत्म्याला हवा वायू सुद्धा एक नाव आहे, वारा एक नाव आहे. कारण तो कसं सगळी वारा आपल्याला दिसत नाही, कुठून येतो कुठे जातो, तसा देवाचा आत्मा आहे. आपण त्या आत्म्यासाठी उत्सुक असणार तो आपल्यामध्ये कार्य करणार, आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये उतरणार आणि आपल्या जीवनात वस्ती करणार आणि आपल्या मधून कार्य करायला सुरुवात करणार. म्हणून बायबल सांगते पवित्र आत्मा एक वायू आहे, एक हवा आहे, एक वार आहे. म्हणून बायबल सांगते. बायबल पुढे पण सांगते की पवित्र आत्मा कोण आहे. बायबल सांगते की पवित्र आत्मा जीवन आहे. रोमपत्र 8 अध्याय 2 वचनात कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाचा आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरणाच्या नियमापासून मुक्त केले आहे. बायबल काय सांगते, कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, जीवनाचा आत्मा त्याच्या नियमाने तुला पाप आणि मरण याच्यापासून मुक्त केलेले. पवित्र आत्मा जीवनाचा आत्मा आहे. जीवन देतो माणसाला. जीवन जसं यशकल 37 अध्यायामध्ये पाहिलं की जी मेलेल्या माणसाची हाडे होती त्याला जिवंत केलं प्रभूने, त्याला सजीव बनवलं. म्हणून बायबल सांगते जिवंत करणारा आत्मा, जीवन देणारा आत्मा जो माणसाला जीवन देतो. बघा अनेक असे लोक आहेत, अनेक लोक प्रभूकडे येतात दुःखे संकटात आजारात निराशा समस्यात भले जिवंत आहेत पण जणू काही मेलेले असतात. दुःखामुळे संकटामुळे किंवा बिकट परिस्थितीमुळे
जिवंत असून मेलेल्या माणसासारखे जीवन जगण्याची आशा नाही, जीवन जगावं असं वाटत नाही, हे जीवन नको, मेलं तर बरं असं अनेक लोकांना वाटते. परंतु जेव्हा ते प्रभूचं वचन समजून घेतात, जेव्हा ते आपले सर्व पाप कबूल करतात, प्रभूवर भरोसा ठेवतात आणि प्रार्थना करतात, तेव्हा प्रभू त्यांची प्रार्थना ऐकतो. आणि जसजसे ते प्रभूमध्ये वाढत जातात, नवीन बनत जातात, त्यांची बंधने तुटत जातात, त्यांचे मार्ग मोकळे होतात, त्यांचे अडथळे, त्यांचे आजार निघून जातात, त्यांचे दुःख पीडा निघून जातात. मग देवाचा आत्मा जो त्यांच्यात येतो, त्यांना जीवन जगावं असं वाटते. मग ते जिवंत होते तरी मेलेल्या माणसासारखे, जीवन नको अशा प्रकारे स्थिती बनलेलो. पण जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा त्याला एक खरं जीवन मिळते आणि मग त्याला जीवन जगावं असं वाटते, प्रभूसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटते. देवाचा आत्मा जेव्हा त्याच्यात येतो, कारण तो जीवनाचा आत्मा आहे जो माणसामध्ये जीवन भरतो, पवित्र आत्मा. म्हणून बायबल सांगते की मात्र प्रकटीकरणामध्ये 11:3-12 वचनात प्रभूचे 2 साक्ष आहेत. जेव्हा नरकातील शपथाला जेव्हा त्याने जीवे मारिले, तेव्हा मात्र त्या 2 प्रभूचे जे साक्ष आपण 11 मध्ये पाहतो, जे प्रभूचे 2 साक्षीदार येणार आहेत, प्रभूचे 2 अभिषिक्त येणार आहेत, 2 संदेश येणार आहेत. शेवटल्या दिवसात जेव्हा त्यांना मारून टाकण्यात येते, 3.5 दिवस पर्यंत त्यांची प्रेते पडून राहतात रस्त्यावर. त्यानंतर जीवनाचा आत्मा त्यांच्यामध्ये येतो. बायबल सांगते जीवनाचा आत्मा येतो आणि जीवनाचा आत्म्यानंतर ते आपल्या पाय उभे राहतात, जिवंत होतात आणि अशीच वर घेतले जातात स्वर्गात. जीवना 3.5 दिवस पर्यंत त्यांची प्रेती पडलेली होती, परंतु जीवनाचा आत्मा आल्यानंतर ते जिवंत झाले. तर पवित्र आत्मा जीवनाचा आत्मा आहे जो माणसाला जीवन देतो. जीवनाचा आत्मा आहे पवित्र आत्मा, माणसाला जीवन देणारा आत्मा आहे, माणसातले मार्ग मोकळे करणारा आत्मा आहे, माणसाची बंधने तोडणारा पवित्र आत्मा आहे, जो जीवनाचा आत्मा आहे. म्हणून बायबल सांगते, बायबल पुढे काय सांगते की पहा पवित्र आत्मा कोण आहे. पवित्र आत्मा सत्य. योहानाचे पहिले पत्र 5:7 आत्मा सत्य. बायबल सांगते की आत्मा सत्य. पवित्र आत्म्यामध्ये कधी खोटेपणा, असत्यपणा कधी आढळणार नाही. तो सत्य आत्मा आहे, कारण प्रभू स्वतः सत्य. योहान 14:6 मध्ये प्रभू येशूने म्हटले की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हा पवित्र आत्मा ही सत्य आहे. हा सत्याचा आत्मा आहे, म्हणजे प्रभूचा आत्मा आहे आणि पवित्र आत्मा स्वतः सत्य आहे. तो सत्य आहे आणि तो आपल्याला सत्यात चालवायला शिकवतो, सत्याने जीवन जगायला आपल्याला शिकवतो. पवित्र आत्मा परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायला शिकवतो, प्रभूचे नियम पाळायला आपल्याला पवित्र आत्मा शिकवतो, कारण तो सत्य असलेला पवित्र आत्मा आहे. तो सत्य म्हणून बायबल सांगते. बायबल सांगते की पवित्र आत्मा वचन आहे. वचन, पवित्र आत्मा वचन आहे आणि असं वचन जे जीवन बदलवून टाकते. आत्मा वचन आहे. प्रभूने स्वतः म्हटले योहान 6:63 वचनात, प्रभू काय म्हणत आहे, मी जी वचन तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन अशी ती आहे. आत्मा जीवन ते करणार आहे, देहापासून शरीरापासून काही लाभ नाही, कारण मी जी वचने तुम्हाला सांगितली ती आत्मा आणि जीवन आहे. प्रभू येशू पित्याची वचने आत्मा आणि जीवन आहे आणि जो कोणी वचने आत्मसात करत आहे, ही वचन आपल्या जीवनात उतरवत आहे, तो जीवनाला, पवित्र आत्म्याला स्वीकारत आहे. कारण प्रभूचं वचन आत्मा आहे, प्रभूचं वचन जीवन आहे, म्हणून पवित्र आत्मा वचन आहे म्हणून बायबल सांगते आणि वचन आत्मा आहे म्हणून बायबल सांगते. म्हणून वचन माणसाचं जीवन बदलून टाकते. गलतीकरस पत्र 3:14 आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले. आपल्याला विश्वासाच्या द्वारे वचन सांगते आत्म्याविषयीचे, आत्म्याविषयाचे अभिवचन, आत्म्याचा विषय. विषय कोणता आहे? आत्म्याविषयीचे वचन आपल्याला मिळाले. आत्म्याला जोडलेले वचन, आत्माच्या विषयी वचन
हे अभिवचन आपल्याला मिळालेले आहे. इफिसकरासपत्र 6:17 तरणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन हे घ्या. आत्म्याची तलवार कोणते? देवाचं वचन. वचन तलवार आहे तर वचन आत्मा आहे. ते सैतानाशी युद्ध करते, लढाई करते आणि सैतानाच्या गोष्टी भस्म करून टाकते. दुष्ट आत्म्याची शक्ती नाहीशी करते. प्रभूचं वचन जो प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो, वचनाप्रमाणे जीवन जगतो, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो आणि त्यामुळे त्याच्या सैतानाची दुष्ट आत्म्याची शक्ती चालत नाही. अनेक वेळा अनेक असे लोक जे बायबलच्या वचनाचा अयोग्य रीतीने अर्थ काढतात, चुकीचा अर्थ काढतात आणि मग ते संकटात सापडतात आणि मग ते निराशामध्ये सापडतात. वचन सामान्य मिळत नाही, कारण वचन आत्मा आहे. वचन पवित्र आत्मा आहे आणि जो त्याचा चुकीचा अर्थ काढेल किंवा चुकीच्या गोष्टीसाठी किंवा वाईट गोष्टी पापासाठी जर या वचनाचा योग्यरित्या वापर करील तर पवित्र आत्मा त्याला दंड देणार. प्रभू स्वतः त्याला दंड देणार, शिक्षा करणार. कारण वचन साधारण मिळत नाही, तर वचन आत्मा आहे म्हणून बायबल सांगत आहे. बायबल पुढे सांगत आहे थिस्सलुनिकस पहिले पत्र 1:6 तुम्ही पण संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. तुम्ही संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारले. पवित्र आत्म्याचा आनंद असल्यामुळे वचन स्वीकारले. पवित्र आत्मा नसेल तर वचन कसं ग्रहण करणार, कसं स्वीकारणार? वचन जड जाणार, कठीण जाणार, वचन कबूल करू शकत नाही, स्वीकारू शकत नाही. म्हणून बायबल सांगते की संत पौल म्हणत आहे की तुम्ही मात्र इतक्या संकटात असून सुद्धा, म्हणजे इतक्या समस्यात, निराशा, दुःखात असून सुद्धा पवित्र आत्म्याच्या आनंदाच्या द्वारे तुम्ही वचन स्वीकारू शकले. नाहीतर माणूस एखादा आजारी असेल, दुःखी असेल तर वचन देत असेल, त्याच्या डोक्यात काही जाणार आहे का? नाही जाणार. कंटाळा येणार. वचन एका वाजता वाटणार आणि एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देणार डोक्याच्या वरून. परंतु मनुष्य किती संकटात असला आणि जर त्याच्या देवाचा आत्मा आहे, मग तो किती निराशात असो, किती दुःखी असो, किती संकटात असो, पवित्र आत्मा जर त्याच्यामध्ये आहे तर तो वचन कबूल ग्रहण करू शकतो, स्वीकारू शकतो, वचन आत्मसात करू शकतो तो. तर आत्मा, पवित्र आत्मा वचन ग्रहण करण्याची शक्ती उत्पन्न करतो. तर वचनच आत्मा आहे. पवित्र आत्मा हे वचन आहे. ज्यावेळी आपण वचन स्वीकारणार, आपण पवित्र आत्म्याला कबूल करणार. तिमोथेला दुसरे पत्र 1:13-14 सुवचनाचा नमुना तू आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगाने ही चांगली ठेव सांभाळून ठेव. सुवचनाचा नमुना आत्म्याच्या द्वारे सांभाळून ठेव. हा नमुना संत पौल तिमोथेला म्हणतो. काय सांगत आहे? एकदम चांगल्या वचनाचा नमुना जो आहे, या वचनाची जी ठेव आहे ती तू कशी सांभाळणार? आत्म्याच्या द्वारे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण बायबलची वचने आपल्या अंतःकरणामध्ये सांभाळून ठेवू शकतो. आत्म्याच्या द्वारे वचन आपण आपल्या अंतःकरणात ठेवू शकतो. पवित्र आत्मा नसेल तर वचन आपल्या जीवनात राहणार नाही, वचन आपल्या जीवनामध्ये क्रिया करणार नाही, आपण वचनाप्रमाणे जीवन जगू शकणार नाही. आत्म्याच्या द्वारे प्रभूचं वचन याची ठेव आपण आपल्या जीवनात ठेवू शकतो. तर आत्मा वचन आहे. प्रेषितांचे कृत्य 2:33 प्रभू येशूला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्याकडून मिळाले. बायबल काय सांगते? प्रभू येशूला आत्म्याविषयीचे वचन पित्याकडून मिळाले. आत्म्याविषयीचे वचन. आणि प्रभू येशू पित्याने ते स्वीकारले. आज आपल्याला सुद्धा स्वर्गीय पित्यापासून पवित्र आत्म्याविषयीची वचने आपल्याला मिळत आहेत. ती आपण स्वीकारले पाहिजेत आणि आपण आपले जीवन पूर्ण प्रभूला समर्पण केले पाहिजे. म्हणजे प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचा आशीर्वाद आपल्यामध्ये उतरणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. ज्या वेळेला वचन आपल्या जीवनात कार्य करणार, खरं वचन आत्मा आहे म्हणून बायबल सांगत आहे. पुढे वचन काय सांगत आहे, बायबल काय शिकवत आहे पहा, की पवित्र आत्मा काय? पवित्र आत्मा सार्वकालिक आहे, अनंत काळ राहणारा, युगानुयुग राहणारा पवित्र आत्मा आहे. अनंत काळ राहणारा पवित्र आत्मा, युगानुयुग राहणारा सार्वकालिक पवित्र आत्मा.
बायबल काय शिकवते पहा. इब्री लोकास पत्रामध्ये 9:14 तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा म्हणजे प्रभू येशूला, जो कोकरा आपला प्रभू येशू, तर बायबल सांगते की सार्वकालिक आत्म्याच्या योगे म्हणजे बघा, आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताच्या रक्त आपली ससद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. पवित्र आत्मा सार्वकालिक आत्मा आहे, सार्वकालिक अनंतकालिक आत्मा आहे. त्या आत्म्याचे योग्य निष्कलंक असं स्वतःला देवाला अर्पण केले प्रभूने. तर सार्वकालिक आत्म्याचे योग्य प्रभू येशू पित्याने देव पित्याला स्वतःला अर्पण केले. म्हणजे आत्मा एक सार्वकालिक आहे, एक अनंतकालिक आत्मा आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन देणारा पवित्र आत्मा आहे. म्हणून प्रभूने म्हटलं ना, मत्ते 28:19-20 वचनात म्हटलंय, युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. मग प्रभू आपल्या बरोबर कसं राहणार? आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू पिता आपल्या बरोबर आहे. आत्म्याच्या द्वारे आपल्या बरोबर वस्ती करत आहे. युगानुयुग गलतीकारास पत्र 6-8 आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक तुम्हाला मिळेल. जो देव सभासाठी मेहनत करतो, कष्ट करतो, झटतो, त्याला देव सभापासून नाशाचे पीक मिळेल. परंतु जो आत्म्यासाठी पेरतो, आत्म्यासाठी झटतो, आत्म्यासाठी मेहनत करतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. अनंतकालिक स्वर्गीय राज्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला अनंतकालिक जीवन मिळेल. सार्वकालिक आपल्याला जीवन मिळेल. पवित्र आत्मा आपल्याला अनंत कालाचं जीवन देण्यासाठी तयार आहे. सार्वकालिक जीवन देण्यासाठी पवित्र आत्मा तयार आहे. म्हणून आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त करायचा आहे, जो अनंतकालिक आत्मा आहे, जो सार्वकालिक आत्मा आहे, पवित्र आत्मा. बायबल पुढे सांगते की पवित्र आत्मा एक शिक्षक आहे, एक गुरु आहे. म्हणून शिक्षक एक गुरु आहे पवित्र आत्मा. योहन 14:26 प्रभू येशू पिताने काय म्हटलं? प्रभू येशू पिता म्हणत आहे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. प्रभू येशू पिताने म्हटलं, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार, कारण तो शिक्षक आहे, गुरु. जो आपल्याला शिकवणार आहे पवित्र आत्मा. जसे की बघा नहम्या 9:20 त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून देव पित्याने मात्र इस्रायल लोकांना पवित्र आत्मा दिला, त्यांना शिक्षण मिळावं म्हणून. आणि निर्गम 31 बसाले या दोघांना देव पित्याने आपल्या पवित्र आत्म्याने ज्ञान, बुद्धी, अक्कल आणि सर्व प्रकारचे कसब याच्याने भरले. आणि पवित्र आत्म्याने असे शिकवले की त्याने देव पित्याच्या मंदिरातले जसं दिवस मंडप, दर्शन मंडप, कोश, गंगा, धूपवेदी, होमवेदी, धूपपात्रे, अरुणाची वस्त्रे किंवा सुगंधी द्रव्य, अभिषेक करण्याचं तेल, या सर्व प्रकारची कामे त्या दोघांनी बसाऱ्या आणि हेलियाने केले, कारण पवित्र आत्म्याने त्याला शिकवलं. आत्म्याने प्रभूने त्याला पूर्ण केलं होतं. पवित्र आत्मा एक शिक्षक आहे, एक गुरु आहे, जो शिकवणार आहे. पवित्र वचन सांगते की आत्मा एक मशाल आहे. आत्मा ज्योत आहे. प्रकटीकरण 4:5 वचन सांगते की पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे म्हणजे स्वर्गात जलत होत्या, ते देवाचे 7 आत्मे आहेत. मशाली जर पेटत होत्या, जळत होत्या, ते देवाच्या 7 आत्मे आहेत. मशाल, दिवा, ज्योत आहे पवित्र आत्मा. जसं की बघा आताच्या वेळी आपण अंधकारामध्ये आपण लाईट बॅटरीचा उपयोग करतो. पूर्वी काय मशाली वापरायचे, दिवे वापरायचे. म्हणजे पवित्र आत्मा अंधकारामध्ये एक मशाल, एक ज्योत म्हणून आपल्यामध्ये राहणार, आपल्याला प्रकाश देण्यासाठी आणि जो सैतानाच्या अंधकाराच्या गोष्टी त्या भस्म करण्यासाठी. म्हणून वचन सांगते की तेसनिकरास पहिले पत्र 5:19 तुम्ही आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका म्हणजे आत्मा एक दिवा आहे, त्याला विझवू नका. पवित्र आत्मा दिवा, एक ज्योत आहे, प्रकाश आहे, जो आपल्या बरोबर आणि आपलं जीवन प्रकाशित बनवतो, ज्योतिमय बनवतो. पुढे वचन सांगते नीतिसूत्र 20:27 मनुष्याला देवाने दिलेला आत्मा त्याचा दीप आहे. दीप, दिवा. आत्मा काय आहे? दीप आहे, दिवा आहे, ज्याला आपण विझवू नये. आपण पाप करणार, वाईट करणार, प्रभूच्या आज्ञा मोडणार,
चुकीच्या गोष्टी करणार, हात न भिजणार, आपल्यामध्ये राहणार नाही प्रभूचा आत्मा, आपल्याला सोडून जाणार. परंतु जर आपण प्रभूचे नियम पाळत राहणार, जसं की बघा दिव्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जसं की त्याच्यामध्ये तेल असणार तर ती ज्योत पेटत राहणार. परंतु त्या दिव्यामध्ये तेल नसणार, ज्योत विझून जाणार. आपल्या जीवनात जर प्रभूचं वचन आहे, प्रभूची प्रार्थना आहे, चांगली कृत्य कर्म आहे, तर हा जो पवित्र आत्मा ज्योती आहे तो नेहमी आपल्यामध्ये तेवत राहणार, नेहमी आपल्यामध्ये पेटत राहणार. म्हणजे तो ज्योत बनून मशाल बनून पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार आणि आपल्या जीवनातला सर्व अंधकार भस्मवणार, सर्व अंधकार निघून जाणार. पवित्र आत्मा ज्योती आहे, पवित्र आत्मा प्रकाश आहे, पवित्र आत्मा मशाल आहे. अशा अनेक गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जसजसे प्रभूमध्ये वाढत जाणार तसतसे पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले जाणार. म्हणून बायबल सांगते, प्रभूने म्हटलं वचन सांगते की आपल्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का इफिसियन्सपत्र 1:13, पवित्र आत्म्याचा तुम्हाला शिक्का मारण्यात आलेला आहे, शिक्का मारलेला आहे. आणि इफिसियन्सपत्र 4:30, देवाच्या आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका, कारण खंडणी भरून मिळालेल्या मुक्तीच्या दिवसासाठी तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहेत. आपल्याला शिक्का मारला, आपण मुद्रित झालेले आहोत. बायबल सांगते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला शिक्का मारण्यात आलेला आहे पवित्र आत्म्याचा. म्हणून बायबल सांगते हागे 1:12-15, 2:4-5 देवी त्याने जरुबाबेल, योशुआ याजक आणि अविष्टचे लोक होते, त्यांना म्हटलं की माझा आत्मा तुमच्यामध्ये कायम आहे. कायम कायम म्हणजे मुद्रित केलेले आहे, शिक्का मारलेला आहे, कायम केलेले आहे माझा आत्मा तुमच्यामध्ये. आपण देवपिताचे नियम आज्ञा पाळत राहणार तर देवपिताचा आत्मा आपल्यामध्ये कायम राहणार, आपला शिक्का त्याच्यावर लागणार. जसं की बघा आपल्याला एक वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला आधार कार्डची गरज असते, पॅन कार्डची गरज असते, एक पुरावा म्हणून. आणि त्याद्वारे हे स्पष्ट होते की आपण मात्र एकूणचे रहिवासी की भारतीय नागरिक आहोत, किंवा बाहेर देशात जाण्यासाठी पासपोर्ट व्हिसाची गरज लागते. हे स्पष्ट होण्यासाठी की आपण एक भारतीय नागरिक आहोत किंवा अमुक देशात आणि आपण त्या देशात आपण जाणार आहोत, अनेक प्रकारच्या पुराव्याद्वारे स्पष्ट होते. तसंच पवित्र आत्म्याचा आपल्याला शिक्का बसलेला आहे, आणि ज्याच्यावर शिक्का बसलेला आहे त्याच्यावर ओळखणार की ही व्यक्ती स्वर्गाची व्यक्ती आहे, ही व्यक्ती नरकातली नाही, ही व्यक्ती पृथ्वीवरची नाही, ही व्यक्ती स्वर्गातली. ज्या व्यक्तीवर पवित्र आत्म्याचा शिक्का बसलेला आहे त्याला प्रभू ओळखणार, ही व्यक्ती स्वर्गातली व्यक्ती आहे, व्यक्तीला स्वर्गात घ्यावं लागणार. परंतु ज्या व्यक्तीवर पवित्र आत्म्याचा शिक्का नाही ती व्यक्ती स्वर्गात जाणार नाही, कारण आपल्या शिक्का बसलेला त्या शिक्क्याने प्रभू ओळखणार आहे की व्यक्तीला स्वर्गात यायचं की नरकात टाकायचं. म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहोत, आपल्या शिक्का बसलेले, आपल्या देवाने त्याचा आत्मा कायम केलेले. म्हणून पवित्र आत्मा आपण स्वीकारला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. पवित्र आत्म्याचा आपण आपल्या जीवनात उतरवणार, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, पवित्र आत्मा आपली उन्नती करणार. म्हणून इफिसियन्सपत्र 5:18 आत्म्याने तुम्ही परिपूर्ण व्हा. आज आपल्याला आत्म्याने परिपूर्ण व्हायचे, आपल्याला प्रार्थना करायची की ज्याद्वारे प्रभू आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करणार आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करणार, आपल्या सामर्थ्यामध्ये शक्ती अभिषेकाने आपण भरले जाणार. प्रभूमध्ये वाढा, प्रार्थना करा, बायबल वाचा, म्हणजे प्रभू तुम्हाला अनुग्रह आणि कृपा, शक्ती, सामर्थ्य, पवित्र आत्मा तुम्हाला देणार. आमीन. हालेलुया.